नमस्कार मंडळी. तर लास्ट व्लॉगमध्ये आम्ही मुरुडेश्वरचं दर्शन केलं. आता आम्ही इथून चेकआउट करून नेक्स्ट स्पॉट एक्सप्लोअर करायला जात आहोत. मुरुडेश्वर स्टेशनला पोहोचताच आम्हाला हा क्यूटचा डॉगी भेटला. कच्या दावत आला तू म्हणजे मावडी मजे घातले. केवढं हलका फुलका आहे ते. ए तू चावतो कशाला? हा डॅम्बिश ऊन उलट आहे. चल फिरायला. आणि ट्रेन येईपर्यंत खूप खेळला आणि झोपी गेला. तर आम्ही मुरुडेश्वर स्टेशनवरून मँगलुरू सेंट्रल मडगाव पॅसेंजर ट्रेनने कुमटा स्टेशनला पोचलो. मग कुमटा स्टेशनला उतरून लोकल रिक्षाची रिटर्न जर्नी बुक केली, कारण ज्या स्पॉटला आम्ही जाणार आहोत तिथे ट्रान्सपोर्ट किंवा हॉटेल स्टे कसलीच सोय नाही आहे. मस्त पावसाने बहरलेला निसर्गाचा आनंद घेत आम्ही पोचलो याना केव्जला. इथे बेसलाच पार्किंगची सोय आहे. 40 रुपये पर व्हेकल घेतात आणि ह्याची एंट्री फी 5 रुपये पर पर्सन आहे. हे झाडाच्या खोडासारखे दिसणारे टॉयलेट्स आहेत. वर कसलीच सोय नाही आहे. इथून पुढे प्रॉपर जंगल ट्रेक होणार आहे, त्यामुळे शूजही व्यवस्थित घालायला विसरू नका हा. याना केव्ज ही कर्नाटकातली एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या लेण्यांमध्ये 2 मोठे खडक आहेत, ज्यांना भैरवेश्वर शिखर आणि मोहिनी शिखर असे म्हणतात. हा आहे भैरवेश्वर शिखर. हे खडक काळ्या रंगाचे असून चून खडकाचे बनलेले आहेत. पावसामुळे पूर्ण ट्रॅक स्लिपरी झाला आहे. प्रॉपर शूज घालूनच हा ट्रेक करावा. पार्किंग पासून ह्या पॉइंट पर्यंत एकदम कच्चा रस्ता आहे. इथून पुढे प्रॉपर स्टेप्स आहेत. चला आता आपण मोहिनी शिखर बघायला जात आहोत. हा आहे मोहिनी शिखर. भैरवेश्वर शिखराची उंची सुमारे 120 मीटर आहे, तर मोहिनी शिखर थोडे लहान आहे. भगवान शिवाचे मंदिर भैरवेश्वर शिखराच्या प्रवेशद्वारावर आहे, ज्याच्या शिल्पावर सतत पाणी टपकत असते. मंदिरातील भगवान शिवाच्या पिंडाची उत्क्रांती नैसर्गिक परिस्थितीने झाली असल्याचे मानले जाते आणि लोक हे चमत्कारिक दृश्य अनुभवण्यासाठी या मंदिराला भेट देतात. या याना केव्जच्या बांधकामाचे वर्णन भस्मासूर नावाच्या एका राक्षस राजामुळे झाले आहे. भस्मासूर हे नाव ऐकलंच असेल ना, जो कोणत्याही गोष्टीवर हात ठेवून त्याचे राखेत रूपांतर करू शकत होता. ही क्षमता प्राप्त केल्यानंतर भस्मासुराने विनाश करणं सुरू केलं, ज्यामुळे ऋषींनी भगवान विष्णूकडे मदत मागण्यास भाग पाडले. भगवान विष्णूने स्वतः एका सुंदर स्त्री मोहिनीमध्ये रूपांतरित होऊन लोकांना वाचवण्याचा संकल्प केला. मोहिनी एक उत्तम नर्तिका होती. तिने भस्मासुराला तिच्यासारखे नृत्य करण्याचे आवाहन दिले आणि त्यानेही ते स्वीकारले. या साहसादरम्यान मोहिनीने हुशारीने नृत्याचे प्रदर्शन केले, ज्यामध्ये तिने तिचा हात तिच्या डोक्यावर ठेवला आणि भस्मासुरानेही तिच्या कृतीचा त्याचे अनुकरण केले. भस्मासूर शेवटी त्याच्याच आगीने नष्ट झाला, ज्यामुळे तो राखेत बदलला. आणि हे जे 2 दगड दिसत आहे हे भस्मासुराचे अवशेष मानले जातात. याना लेणी पर्यटकांसाठी एक सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. सब गल्ली गल्ली एक एवढूसा रस्ता आहे. झाड्या माणसाने येऊ नये, अडकून जाणार. तू येतो. या मम्मा
टोचलं पाहिजे. कडक. खूप मोठा परिसर आहे हा. अर्धा दिवस जातोच हे फिरण्यामध्ये. तर याना केव्स एक्सप्लोर करून आम्ही रिटर्न जायला निघालो. भूक पण लागलेली आणि थकायला पण झालं होतं. त्यात आमची ट्रेन संध्याकाळची असल्यामुळे अजून खूप वेळ बाकी होता. म्हणून लंच करून आम्ही गेलो मिर्झान फोर्ट बघायला. 2019 मध्ये मी या किल्ल्याला भेट दिली होती. आता परत योगेश सोबत आले आहे. या किल्ल्याचे बांधकाम विजयनगर साम्राज्याच्या काळात झाले असे मानले जाते. एका राणीने या किल्ल्यावर 51 वर्ष राज्य केले असे सांगितले जाते. हा किल्ला महत्वाचा व्यापारी मार्ग आणि किनारी भागाचे रक्षण करण्यासाठी बांधला गेला होता. इतकी वर्ष झाली तरी हा किल्ल्याचं बांधकाम अजूनही भक्कम आहे आणि पावसाळ्यात अजूनच सुंदर दिसतो हा किल्ला. 2 दिवसांचा धावपळीचा प्रवास ह्या किल्ल्यावर आम्ही शांतपणे समाप्त केला. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके, बाय. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा.